किती तरुण ते रावणाच्या हाती देत म्हणाले, हे लंकाधीशा, हे माझे आत्मलिंग आहे. ते लंकापुरी देऊन त्याची आपण तेथे स्थापना करून पूजन करावे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, लंकेत जाईपर्यंत आपण ते मार्गात कोठेही खाली जमिनीवर ठेवू नये, नाहीतर ठेवलेल्या जागीच ते स्थापन होईल. भगवान शंकराची आज्ञा घेऊन रावण आत्मलिंग घेऊन लंकेस मार्गस्थ होता. तेव्हा पार्वती माता बोलू लागते, हे प्राणनाथ, आपण हे काय करून बसला? लंकेश जरी आपले करून भक्त असले तरी तो फार दुष्ट प्रवृत्तीचा आहे. अगोदरच त्याने अनेक देवतांना बंदिवान करून ठेवले आहे. हे आपणास ज्ञात नाही का? नारायण नारायण. माते, आपण अगदी उचित चिंतन व्यक्त केली. आत्मलिंग प्राप्तीनंतर लंकाधीश अधिकच प्रबळशाली आणि दिग्विजयी होईल. त्याचा उन्मत्तपणा वाढून देवतांना त्रास होईल. म्हणून चिंताग्रस्त देवदेवतांनी मला पार्वती पुत्र गणेशाला विनंती करण्यासाठी पाठविले आहे. तेव्हा हे गणनायक, लंकाधीश आत्मलिंग घेऊन लंकेस पोहोचता कामा नये. आपण सर्वज्ञ आहात, आपणच यातून मार्ग काढावा. तेव्हा गणराय बोलतात, तथास्तु. रावण आत्मलिंग घेऊन लंकेच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना गणेश त्यांच्या मार्गात बालगुराखीचे रूप घेऊन गुरे चालू लागतो. सूर्यास्त जवळ येऊ लागल्या कारणाने रावणाची संध्या विधीची वेळ झालेली असते आणि आत्मलिंग तर जमिनीवर ठेवू शकत नाही. या चिंतेत असताना त्याला गुरे राखीत असलेला गुराखी दिसतो. रावण त्या गुराख्यास विनंती करतो, हे बालका, मी समुद्रात जाऊन संध्या करून येईपर्यंत हे आत्मलिंग सांभाळावे आणि मी येईपर्यंत ते जमिनीवर ठेवू नकोस. बाल गुराखी रूपी गणेश बोलू लागतो, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, परंतु हे शिवलिंग खूप जड असून ते जास्त वेळ हातात धरून राहणे मला शक्य होणार नाही. मी आपणास 3 वेळा हात मारेल, तेव्हा तुम्ही या व हे शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या, अन्यथा मी ते जमिनीवर खाली ठेवेन. गुराख्याचे म्हणणे मान्य करून रावण संध्येस निघून जातात. इकडे रावण गेल्याचे पाहून रावणाची संध्या सुरू असताना गणेश घाईघाईने रावणास 3दा हाक मारतो आणि रावण शिवलिंग खाली ठेवू नकोस असे हाताने खुणावीत असताना सुद्धा हातातील शिवलिंग जमिनीवर ठेवून देतो. त्यामुळे रावण प्रचंड क्रोधित होतो.